मागच्या 3 निवडणुकीमध्ये 3 टर्म दादांनी तुम्हाला निवडून आणलं. सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपली ओळख समाजाला नव्हती, बारामतीकरांना नव्हती. सत्तेमध्ये पुन्हा येणार तर महायुती सरकार आणि आदरणीय दादा मुख्यमंत्री होणार म्हणून सर्वाधिक आमदार आम्ही विधिमंडळात पाठवणार. हा भाऊराय तुमच्या पाठीशी उभा राहिला, तुम्हाला सावलीसारखं जपलं. पण आता स्वतःला मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून सातत्याने कोणत्याही पद्धतीचे आरोप केले तर महाराष्ट्रातल्या या दादांच्या लाडक्या बहिणी सहन करणार नाहीत. जशाच तसं उत्तर आम्ही त्याला देऊ. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्यांना 1,500ची किंमत काय करणार? हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर 1,500ची टिप देणाऱ्यांना 1,500ची किंमत काय करणार? आजपर्यंत सख्या भावाने सुद्धा एवढी ओवळणी कधी दिली नव्हती. आज विरोधक पाहिलं की मला त्याची आठवण होती. आदरणीय दादांच्या माध्यमातून आमच्या महिला भगिनींच्या खात्यामध्ये जर 3,000 रुपये जमा होत असतील तर आम्ही आर्थिक साक्षर झालोय. ज्या महिला भगिनी कधी बँकेत गेल्या नव्हत्या आज ते सगळे कागदपत्र घेऊन बँकेत जातात. आज त्यांना बँकेची ओळख झाली. नवऱ्याबरोबर असलेलं जॉईंट अकाउंट काढून स्वतःच्या नावाचं अकाउंट चालू केलं. आज त्यांना सरकारमधून पैसे जमा झाल्यानंतर मोबाईल वरती आलेला मेसेज वाचता येतो आणि त्यांना समजतं आपल्या खात्यामध्ये हक्काचे 3,000 रुपये जमा झालेत आणि ही आर्थिक साक्षरता आम्हाला आदरणीय दादांनी दिली. पण ज्या पद्धतीने विरोधक टीका करतात, येणाऱ्या कालावधीमध्ये महिला भगिनींचं काम आहे या योजना बंद करायच्या का चालू ठेवायच्या. सरकारने योजना आपल्याला दिलेल्या आहेत, पण ह्या योजना पुढे चालू ठेवायच्या असतील तर पुन्हा एकदा आपल्याला महायुती सरकार सत्तेत आणलं पाहिजे आणि त्याच्यासाठी महायुतीचे उमेदवार जिथे जिथे उभे असतील तिथे तिथे त्या चिन्हासमोर बटन दाबून आपला एक आमदार आपल्याला विधिमंडळात पाठवायचा. या ठिकाणी महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जरा हातवर करून मला सांगितलं किती महिलांनी आम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे तर आम्हाला देखील समजेल की तुमच्यापर्यंत योजना पोहोचलेली आहे. किती महिलांनी अर्ज भरलेत, पैसे मिळालेत? सगळ्यांना पैसे मिळाले. सगळ्यांचं अभिनंदन. आमच्या भावांना सुद्धा कौतुक वाटतंय तुमचं. जरा टाळ्या वाजून आमच्या महिला भगिनींचं कौतुक करा. 4,500 रुपये खात्यात आलेत. विरोधक विचारतात 1,500 काय होणार आहे? त्यांना काय करणार 1,500 काय? सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्यांना 1,500ची किंमत काय करणार? हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर 1,500ची टिप देणाऱ्यांना 1,500ची किंमत काय करणार? पण 1,500मध्ये माझी एखादी माऊली डॉक्टरांकडे गेली की तिला स्वतःची फी स्वतः डॉक्टरांना देता येते. तिची मुलगी वयात येत असेल, तिला मासिक पाळी येत असेल तर आई कधी आतापर्यंत तिला सॅनिटरी नॅपकिन घेऊ शकत नव्हती, पण आज आई तिच्या खात्यामधल्या पैशातून त्या मुलीसाठी सॅनिटरी नॅपकिन देऊ शकते, तिच्या आरोग्याची काळजी घेऊ शकते, मुलाच्या शाळेची फी भरू शकते, ती किराणा भरू शकते. आज तिला आत्मविश्वास वाटतोय की माझ्या खात्यामध्ये 4,500 रुपये 3 महिन्याचे जमा झालेत. आजपर्यंत सख्या भावाने सुद्धा एवढी ओवळणी कधी दिली नव्हती, पण या भावाने बहिणीच्या सबलीकरणासाठी तिच्या खात्यामध्ये 4,500 रुपये जमा केलेत. त्याच्यामुळे आता आमचा निर्धार आहे सत्तेमध्ये पुन्हा येणार तर महायुती सरकार आणि आदरणीय दादा मुख्यमंत्री होणार म्हणून सर्वाधिक आमदार आम्ही विधिमंडळात पाठवणार. त्याच्यातला एक आमदार हा पुरंदर मधून असणार. हा निर्धार आमच्या सगळ्यांचा असला पाहिजे. माझ्या अगोदरच्या सगळ्या वक्त्यांनी मनोगतामध्ये व्यक्त केलं की उमेदवारी मिळाली पाहिजे. आपण महायुतीमध्ये आहे. गेले 2 दिवसापूर्वी दत्ताभाऊ जुरगेंच्या कार्यक्रमाला मी उपस्थित होते. तिथेही मागणी केली, दत्ताभाऊ तुमच्या कार्यक्रमातला निरोप पक्षश्रेष्ठींकडे आम्ही पाठवलेला आहे आणि मला खात्री आहे पुरंदर विधानसभा ही राष्ट्रवादीसाठी सुटेल. पक्षश्रेष्ठी त्यांचं काम करतील, पण आपण सगळ्यांनी एकीने लढत आपला आमदार निवडून द्यायचं हे काम मात्र आपण केलं पाहिजे आणि ती जबाबदारी आपण पेलली पाहिजे. निर्धार मिळावा त्याच्यासाठी ते सर आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा निर्धार व्हावा. पक्षश्रेष्ठींनी जी उमेदवारी दिली तो उमेदवार विधिमंडळात पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मताधिक्याने गेला पाहिजे. हा निर्धार या निर्धार मेळाव्याच्या निमित्तानं झाला पाहिजे. या भागाच्या खासदार खरं तर आज कुठेतरी त्या बोलल्या की पुण्याचे पालकमंत्री हे सुडाचं राजकारण करतात. सुडाचं राजकारण कसं असतं हे आम्ही उलट तुमच्याकडून शिकतोय. गेले मागच्या 3 निवडणुकीमध्ये 3 टर्म दादांनी तुम्हाला निवडून आणलं.
सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपली ओळख समाजाला नव्हती, बारामतीकरांना नव्हती, ती दादांच्या नावाने ओळख झाली। या भागाच्या आधीच्या आमदारांनी एक वाईट वाक्य आपल्या बहिणीबद्दल बोललेत म्हणून दादांनी आरेकारीची भाषा बहिणीसाठी वापरली। बहिणीच्या संरक्षणासाठी, बहिणीच्या आत्मसन्मानासाठी हा भाऊ पाठीमागे उभा राहिला, कदाचित त्या विसरल्या असतील। खरं तर खासदारांना वर्षाला निधी मिळतो किती? 2-2.25 कोटी। वहिनी माझं काही चुकत असेल तर सांगा, हा निधी 2-2.25 कोटीचा असतो। 5 वर्षाचा निधी धरला तर 11-11.5 कोटी होईल। पण खासदारांनी त्यांच्या लोकसभेच्या लेखाजोखामध्ये 16,85,00,000ची कामं सांगितली। उरलेला वरचा निधी आमच्या दादांनी तुम्हाला दिलाय। याच्यामध्ये पालकमंत्र्याचं सुडाचं राजकारण कसलं? हा भाऊराय तुमच्या पाठीशी उभा राहिला, तुम्हाला सावलीसारखं जपलं, पण आता स्वतःला मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून सातत्याने कोणत्याही पद्धतीचे आरोप केले तर महाराष्ट्रातल्या या दादांच्या लाडक्या बहिणी सहन करणार नाहीत। जशास तसं उत्तर आम्ही त्याला देऊ। विरोधक ज्या पद्धतीने टीका करतात त्या पद्धतीची उत्तर आम्हालाही देता येतात। पण आदरणीय दादांची शिकवण आहे, काम आणि कामाच्या माध्यमातून जनतेपर्यंत गेलं पाहिजे। आणि प्रचंड कामाचा वादा म्हणजे दादा, कामाला पक्का म्हणजे आदित्य दादा, हे महाराष्ट्राला देखील माहित आहे। त्याच्यामुळे विकासाची कामं झाली पाहिजेत। कामं करत कष्टकरी, कामगार, शेतकरी, युवक यांच्या अडीअडचणी सोडवल्या पाहिजेत। ही दादांची भूमिका कायम राहिलेली आहे आणि तीच भूमिका आम्ही पुढे घेऊन जातोय। म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये महायुती सरकार पुन्हा सत्तेत येण्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत। अतिशय चांगल्या पद्धतीच्या योजना दादांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला मिळाल्या, महायुती सरकारच्या माध्यमातून जनतेला मिळाल्या। माझ्या अगोदर सूरज दादांनी सांगितलं, चांदेरे भाऊंनी सांगितलं, अनेक वक्त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये या सगळ्या योजना सांगितल्या। परत मी त्याचा पुनरुच्चार करत नाही, वेळ कमी, आपल्याला आदरणीय वहिनींना देखील ऐकायचंय। पण या निमित्तानं आम्ही प्रदेश पदाधिकारी म्हणून पक्षश्रेष्ठींपर्यंत आपला निरोप, पुरंदरकरांचा निरोप पोहोचवतोय। पण गुंजवणी असेल, विमानतळ असेल आणि पुरंदरकरांचे जे काही प्रश्न असतील ते सोडवायचे असेल तर दादांसारखं खमक्या नेतृत्वच आपल्याला हवं आणि त्याच्यासाठी पुरंदरकर एकत्र आले पाहिजेत। हा निर्धार या निमित्तानं आपण सगळेजण करूयात। पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं आदरणीय दुर्गाडे सर, आपणास मी वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते। सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागले आहेत असं वक्तव्य राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी करत त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे। उरणमध्ये झालेल्या घटनेवर न बोलणाऱ्या ताईंना दादांवर बोलायला वेळ आहे असं म्हणत रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर खोचक टीका देखील केली आहे। सुप्रिया सुळे यांना विधानसभेचे वेध लागल्याने त्या हास्यास्पद विधान करत असल्याचं म्हणत रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय। त्या म्हणाल्या, उरणच्या पीडितेवर चक्कार एक शब्दही न बोललेल्या सुप्रिया सुळे दररोज दादांवर अनेक विधान करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न सुप्रिया सुळे करत असतात, तर लोकसभेत त्यांचा सेट केलेला नरेटिव्ह आता धुवून निघालाय। त्यांना विधानसभेचे वेध लागले आहे, इतकंच नाही तर त्यांना मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागलेले आहेत अशा पद्धतीने विधान करून माध्यमांसमोर जाण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न असल्याचं रुपाली चाकणकर म्हणाल्या। आता त्यांच्या या वक्तव्यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।